नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा टाकून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी 1 वाटी वाटाणा घेतला आहे मी. पहा, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत. हे पहा, लसूण घालते त्यामध्ये थोडंसं वाटायला. अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. पहा, पाणी न घालता थोडंसं जाडसर असं. आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत. ते छान असं थोडंसं फ्राय करून घेऊ आपण. हे पहा, थोडंसं हलवून घेऊया त्याला. आता त्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे पहा, जर तुम्हाला हिरव्या मिरच्या टाकायच्या असतील तर त्या देखील टाकू शकता. चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे. आता आपण वाटून घेतलेला वाटाणा यामध्ये घालूया. आता आपल्या वाटाणा कच्चापणा जाईपर्यंत थोडासा वाटाणा छान असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलावरती. मस्त छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी सोपी आणि मस्त असा ब्रेकफास्ट बनवणार आहोत आपण. लहान मुलंच काय मोठे देखील आवडीने खातील. तर पहा, छान असं परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालूया आपण. पाणी घालून घेतलेलं आहे मी. आता जेवढं पाणी, 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी यामध्ये. हे पहा, आता यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मीठ चवीप्रमाणे. आता छान ह्याची उकळी काढून घ्यायची आपल्याला. हे पहा, यामध्ये आपण आणखीन एक जिन्नस घालणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मस्त अशी छान उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. छान असं खळाखळा उकळी आलेली आहे आपला. आता हे मस्त उकळल्यानंतर आता यामध्ये आपण रवा घालणार आहोत. रवा भाजायचा नाही आपल्याला, असंच कच्चाच रवा यामध्ये घालणार आहे. हे पहा, 1 वाटी रवा घेतलेला आहे गच्च भरून. तो रवा यामध्ये घालून घेतलेला आहे. आता रवा छान असं घट्ट असं मिश्रण तयार होतं रवा टाकल्यानंतर. पहा, एक 4 ते 5 मिनिटाला छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून रवा छान आपला शिजेल. हे पहा, मस्त असं व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण. हे परतल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त असा रवा थोडासा भाजून घेणार आहोत आपण. पाणी उकळलेलं होतं त्यामुळे रवा भाजायला जास्त टाईम नाही लागणार. हे पहा, छान असा रवा भाजून झालेला आहे आपला. आता हा रवा एका डिशमध्ये काढून घेऊया. तर पहा, एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे मी. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. तेल गरम होईपर्यंत आता आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, गरमच आहे त्यामध्ये आता आपण एक बटाटा किसून घालूया. हे पहा, एकच बटाटा मी टाकणार आहे यामध्ये. वाटाणा गरमच आहे. बटाटा उकडलेला होता एक, तो यामध्ये घातलेला आहे. उकडून घेतलेला बटाटा आहे. पहा, छान असं किसून घेतलेलं आहे. किसल्यानंतर आपण त्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे छान. तुम्ही गरम आहे त्यामुळे मी थोडं कलत्याने देखील थोडं त्याला हे करते, जेणेकरून ते छान असं मिक्स होईल. छान एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने. गरम आहे त्यामुळे हाताने देखील थोडंसं थंड झाल्यानंतर देखील करू शकता. आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आपण. हे पहा, छान असं एकजीव झाल्यानंतर ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचे असे छोटे छोटे गोल असे बनवून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने गोल गोल गोळे तुम्हाला लहान मोठा आकार तुम्ही ठेवू शकता, आवडेल त्याप्रमाणे. पहा, असे थोडेसे मोठेच गोळे बनवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने गोळे बनवून घेते. अगदी सहज होतात, जास्त वेळ देखील लागत नाही गोळे बनवायलासुद्धा, आणि या रेसिपीलासुद्धा जास्त वेळ नाही लागणार. तर पहा, छान असे गोळे बनवून झालेले आहेत माझे, पाहू शकता. अगदी थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत, ते देखील बनवून घेऊयात. मी संपूर्ण ह्याचे गोळे बनवून घेते आता. पहा, सर्व गोळे असे बनवून तयार झालेले आहेत. हे पहा, तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. तुम्हाला
नंतर फ्राय केले तरीसुद्धा चालते. तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण गोळे करून घेतलेले यामध्ये सोडून देऊया. हे पहा, सर्व गोळे यामध्ये अर्धे अर्धे करून मी यामध्ये टाकून घेते. डायरेक्ट त्यामध्ये आपल्याला चमचे किंवा करत्या झाऱ्या काही घालायचं नाही. ते छान असे सेट होऊन द्यायचे थोडेसे. हे पहा, डायरेक्ट घातलं होतं मी स्टार्टिंगला, त्यामुळे ते फुटू देखील शकतं. असं बाहेरून एकदम क्रंची लागतात खायला, आतून एकदम सॉफ्ट, खूप भारी लागतात. हे पहा, मी त्यामध्ये डायरेक्ट झाऱ्या घातला होता पटकन, त्यामुळे ते बाहेर आलेलं आहे मिश्रण, पाहू शकता तुम्ही. हे पहा, ते थोडंसं असं फुटल्यासारखं झालेलं आहे. तर हे डायरेक्ट नाही घालायचं आपल्याला, थोडेसे सेट झाल्यानंतर. हे पहा, थोडंसं निघालेलं आहे साईडचं. सेट झाले की नंतर त्यामध्ये आपण झाऱ्या घालायचं आहे. तर पहा, आता झाऱ्याने देखील असे टाकू शकता. तेल छान गरम होऊन द्यायचं दुसऱ्यांदा पण, आणि छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा, छान सेट झाल्याच्या नंतरच त्याला हलवायचं आहे आपल्याला. मस्त छान असे पहा किती छान झालेले आहेत. पहा, वाटाण्याचा सीझन देखील आहे, खूप मस्त लागतात हे कुरकुरीत असे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. पहा, तुम्ही सॉससोबत देखील खाऊ शकता. टिफिनला देखील मुलांना खूप छान लागतात खायला. हे पहा, मी तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून एकदम क्रंची लागतात खायला आणि आतून एकदम सॉफ्ट, खूप मस्त लागतात. थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. तसेच तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.